पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे, अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. अति गूढ ते दृढ तात्काळ सोपे, दुजे विनजे कोण स्वामी प्रतापे. श्रीराम. मंडळी, याही श्लोकामधून समर्थांनी त्या भगवंताच्या स्वरूपाबद्दलचं वर्णन केलेलं आहे. समर्थ असं सांगतात की अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे. वास्तविक त्या परब्रह्माला रूप म्हणणं सुद्धा शब्दानं संभवत नाही, कारण रूप हा विषय डोळ्याने बघण्याचा आहे, म्हणजे चक्षु इंद्रियाचा तो असणारा विषय आहे रूप हा. मग परब्रह्म हे चक्षु म्हणजे डोळ्याच्या इंद्रियाचा विषयच नाही, मग त्याला रूप म्हणायचं कसं? पण काहीतरी म्हटल्याशिवाय आम्हाला कळणार नाही, याकरता रूप असा शब्द जरी बसत नसला तरी तो तिथं वापरावा लागला त्यांना. मग असा असणार त्या परमात्म्याचं रूप म्हणजे स्वरूप कसं आहे? समर्थ म्हणतात अतिजीर्ण. अतिजीर्ण आहे. अतिजीर्ण म्हणजे काय? आपण व्यवहारामध्ये जीर्ण या शब्दाचा अर्थ कसा लावतो? एखादा जुना कपडा असला, तो सगळ्या बाजूने फाटत आलेला आहे, विरघळत आलेला आहे, त्याची कुवत संपलेली आहे, टिकत नाही तो, असा झिरझिरीत झालेला जुना कपडा, त्याला आपण जीर्ण वस्त्र म्हणतो. ज्ञानोबा सुद्धा त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये आत्मा हा शरीर पालटत असताना कसा पालटतो हे सांगत असताना म्हणलेलं आहे, का जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वस्त्र लेईजे. म्हणजे जीर्ण झालेलं म्हणजे जुनं झालेलं, जुनाट झालेलं, नष्ट होत आलेलं असं जे असतं त्याला जीर्ण असा शब्द व्यवहारामध्ये येतो. परंतु इथं समर्थांनी त्या परब्रह्माला जीर्ण हा शब्द कसा काय वापरला अशी शंका आहे. तर जीर्ण ह्या शब्दाचा अर्थ त्या अर्थाने इथं नाही घेऊन चालत, कारण परब्रह्म जुनं झालं नाही. जुनं झालंय का? जुनं झालं नाही. जीर्ण म्हणजे नष्ट होण्याच्या घाईला आलंय का? विरघळत आलंय का? संपुष्टात येणारा अशा पद्धतीला आलंय का? तर असं काहीच नाही. परमात्म्याच्या ठिकाणी जुनाही नाही, नवाही नाही. जुनं कशाला म्हणतात? जे वर्तमान काळाच्या अगोदरचं होतं आणि आता वर्तमानामध्ये ते फार दिवसात आहे, त्याला जुनं असं म्हणतो आपण, भूतकाळातलं. पण परमात्मा हा काळातीत आहे. त्याला भूतकाळही लागू नाही, वर्तमानही लागू नाही आणि भविष्यही लागू नाही. त्यामुळे त्याला जुनं नवही म्हणता येत नाही. काय शब्द त्याला वापरायचा? नेमकं शब्दामध्ये ते सापडतच नाही काय आहे ते. म्हणून जीर्ण या शब्दाचा अर्थ इथं असा घ्यायचा की सर्वात अगोदरचं ओम नमोजी आद्या जी माऊलीने शब्द वापरला, सर्वात आधीचं जे आहे म्हणजे त्याला जुनं म्हणायला पाहिजे. नाईलाजानं बसत नाही शब्द, पण नाईलाजानं ते म्हणावं लागतं त्याला. असं ते असणारं जीर्ण, असं त्या परब्रह्माचं रूप. आणि ते विस्तीर्ण आहे. किती विस्तीर्ण आहे म्हणाल तर काल आपण एक प्रमाण बघून गेलो की अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसे धेंडे. ज्याच्या एका रोमरंध्रामध्ये म्हणजे आपल्या शरीरावर किती केस असतात ते ज्याचं त्याला सुद्धा माहिती नसतं. पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत पूर्ण शरीरावरती किती रोम आहेत आपल्या, हे कोणालाही माहीत नाही. मग त्या एका रोमरंध्रामध्ये अनंत ब्रह्मांड ज्याच्या मावतात, त्याच्या विस्तीर्णतेचं माप कोणत्या मापानं लावायचं? म्हणून त्याला विस्तीर्ण म्हटलेलं आहे. असं जीर्ण आणि विस्तीर्ण असणारं त्या भगवंताचं रूप समर्थ म्हणतात तेथे तर्क संपर्क तोहीनच आहे. तिथं कोणतीच कल्पना किंवा कल्पनेचा विचार त्या ठिकाणी पोचू शकत नाही. संपर्क याचा अर्थ तिथंपर्यंत पोचणे. आपण एखाद्याला फोन लावल्यानंतर म्हणतो ना की हा नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे, असं आपल्याला ऐकायला येते. म्हणजे काय? आपण तिथंपर्यंत पोचू शकत नाही, त्याच्यापर्यंत आपण पोचण्यामध्ये असमर्थ असतो. त्याला संपर्क असं म्हणतात. ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतं. तसं समर्थ म्हणतात की हा परब्रह्म परमात्मा सुद्धा कल्पनेच्या विचाराच्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. म्हणजे कल्पनेने तिथंपर्यंत पोचता येत नाही आणि कोणताही तर्क त्याच्या ठिकाणी लढवता येत नाही. असा तेथे तर्क संपर्क तोहीनच आहे. मग असं असणारं अतिगूढ असणारं, अतिगूढ म्हणजे ते कोणालाच त्याचा उलगडा होत नाही, कोणालाच कोणत्याही पद्धतीने जे समजत नाही, असं ते अतिगूढ असणारं ते
दृढ तात्काळ सोपे. ते दृढ असणारं, गूढ असणारं परब्रह्म तात्काळ आपल्याला सोपं होतं. म्हणजे न सायास करता, न प्रयास करता, न काही उपद्व्याप करता एकदम आपल्याला सोपं होऊन जातं. तुकाराम महाराज असं म्हणतात की आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. ते सोपं होऊन जातं तात्काळ. एवढं गोड असणारं, एवढं अतर्क्य असणारं, एवढं जीर्ण असणारं, एवढं विस्तीर्ण असणारं, ज्याच्या ठिकाणी तर्क संपर्क काही करता येत नाही, असं जे आहे ते तात्काळ कसं काय सोपं होतं? तर समर्थ त्याचं उत्तर सांगतात की दुजे विन जे खूण स्वामी प्रतापे. ही दुसऱ्या कोणामुळं होणारी गोष्ट नाही. त्याकरता स्वामीची आवश्यकता आहे. स्वामीची जर कृपा झाली तर त्या ठिकाणी ही गोष्ट साध्य होते. आता स्वामी कोण? कुणाला म्हटले स्वामी? स्वामी या शब्दाचे अर्थ अनेक होतात व्यवहारामध्ये. स्वामी म्हणजे मालक. आपण ज्याच्याकडे चाकरी करतो, नोकरी करतो, काम करतो, त्याला आपला स्वामी म्हणतो आपण. स्वामी काज गुरु भक्ती तुकाराम महाराजांचा अभंगच आहे. तेव्हा तो स्वामी काय एखाद्या बोवा संन्याशाला आपण, एखाद्या बोवा बाबाला आपण स्वामी म्हणतो, तो स्वामी. स्वामी म्हणजे नेमका कोण? किंवा पतीला सुद्धा पत्नी स्वामी असं म्हणत असते. म्हणजे पत्नीच्या दृष्टीने पती हा तिचा स्वामी आहे. तर स्वामी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी यापैकी कोणताही अर्थ नसून स्वामी या शब्दाचा इथं अर्थ आहे सद्गुरू. सद्वस्तूची प्राप्ती करून देणारे जे सद्गुरू असतात त्यांना इथं स्वामी असं म्हटलेलं आहे. म्हणजे सद्गुरूंच्या कृपेनं त्यांची जर कृपा झाली तर इतकं हे क्लिष्ट असणारं, अवघड असणारं तात्काळ सोपं होतं आणि त्याची अनुभूती आपल्याला येते. ती गुरुकृपेने येते. इथे एक शंका अशी आहे की ही गुरुकृपेनंच कसं काय समजतं, बाकी कोणत्या साधनानं का कळत नाही? किंवा मी माझ्या प्रयत्नानं त्याला समजून घेईन म्हटलं तर का मला समजत नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की गुरु परंपरा जी आहे ही कुणी मानवाने निर्माण केलेली नाही आहे. कारण जो भगवंत, ज्या भगवंताला जाणायचं आहे त्याच भगवंताने ही गुरु परंपरा निर्माण केलेली आहे. मग कोणती गुरु परंपरा असू दे, ती अगदी चैतन्य परंपरा असू दे, दत्त परंपरा असू दे, शैव परंपरा असू दे, नाथ परंपरा असू दे, ह्या सगळ्या आनंद संप्रदाय असू दे, हे सगळ्या ज्या गुरु परंपरा आहेत ह्या परमात्मेपासून निर्माण झाल्या आहेत. म्हणजे ज्याला जाणायचं आहे त्यानेच गुरुरूपानं हा बोध केला असल्यामुळं, त्याची परंपरा असल्यामुळे त्या परंपरेतले सद्गुरू नुसते परंपरेतले नव्हे तर त्या परंपरेचा पूर्ण अभ्यास ज्यांना झालेला आहे. नंतर आजकाल असे बरेच सद्गुरू आहेत की आम्ही त्या परंपरेतला आहे म्हणून मला मोठं म्हणा, त्या परंपरेत माझा जन्म झाला आहे म्हणून मला मोठं म्हणा. अरे बाबा, पण तुमचा अभ्यास काय आहे? तुम्ही काय केले त्याकरता? साधना काही केली का? तुम्हाला अनुभूती काय आली का त्या परब्रह्माची? म्हणून तुकाराम महाराजांनी म्हणले संतांचे ते आप्त नव्हती संत. नुसतं परंपरेमध्ये असून नाही चालत, त्या परंपरेचा अभ्यास असावा लागतो. जी चैतन्य परंपरा, दत्त परंपरा जी भगवान विष्णूंनी निर्माण केली ती अत्रि ऋषींना सांगितली, व्यासांना सांगितली. त्यांनी त्याचा अभ्यास करत करत पुढेपर्यंत ती परंपरा नेलेली आहे. मग त्या परंपरेचा अभ्यास ज्यांना झालेला आहे, त्या अनुभूतीपर्यंत जे गेलेले आहेत, अशा सद्गुरूची शरणागती जर केली किंवा त्यांची कृपा जर झाली तर समर्थ म्हणतात की दुजे विनती खूण तात्काळ सोपे. त्या ठिकाणी त्या दुसऱ्या कोणाच्याही त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणतात त्याला शरणागतीमध्ये जावं लागत नाही किंवा कोणाला मिनत्या कराव्या लागत नाहीत. सद्गुरू आपल्याला सहज त्या परब्रह्माची भेट घडवून देतात. अशा स्वरूपाची गुरु शरणागती या ब्रह्मप्राप्तीकरता समर्थांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. तेव्हा हे असं असणारं या श्लोकाचं चिंतन आहे मंडळी. चिंतन आपल्याला कसं वाटलं जरूर कळवा. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या. भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.